ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अस्मिता, त्यासोबत सायली आणि कल्पना या तिघीही जणी ज्या आहेत त्या आता सायलीच्या रूममध्ये असतात. तर आता साफसफाई करायचं त्यांचं ठरत असतं. म्हणजे कल्पना म्हणत असते की दिवाळी जशीही जवळ येत आहे तोपर्यंत आपण ना साफसफाई करायला सुरुवात करूया. तर आपण आधी अर्जुनच्या रूमपासून हे साफसफाई करायला सुरुवात करूया असं त्यांचं ठरतं. मग काय, आता अर्जुनच्या रूमची साफसफाई करायची हे ठरल्याबरोबर आता ह्या साफसफाई करण्यापासून पळ काढायचा असतो तो म्हणजे आता अस्मिताला. म्हणून अस्मिता सांगते की माझी ना एक गोळी घ्यायची राहिली, ती तेवढी मी गोळी घेऊन येते. मग काही कल्पनाला समजतं की इकडनं अस्मिता पळ काढत आहे. अस्मिताला आता ती जाऊ देत नसते. ती म्हणत असते की मला माहिती आहे का, ही तुझी रोजची सवय आहे, आजचीच नाही आहे, पहिल्यापासून मला माहिती आहे. काही ना काही कारण काढायचं आणि साफसफाईपासून लांब पळायचं. पण दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती म्हणत असते की नाही हो अस्मिताताई, तुम्हाला जास्तीचं काही काम करायचं नाही आहे. तुम्ही फक्त नाही ड्रॉवर्स बघा, बस इतकंच काही ते साफ करा, बाकी आम्ही बघतो, कारण तुम्ही प्रेग्नेंट आहात ना. मग आता सायलीने कपाट काहीकडे काढायला सुरुवात केलेली असते. कपाटातलं सगळं सामान ती आता विस्कटू लागते. म्हणजेच आता कपाटही तिला ह्या साफसफाईमध्ये व्यवस्थित लावायचं असतं. यासाठी तिने कपाटातलं सामान बाहेर काढलेलं असतं. त्यात ते गाठोडंही असतं. गाठोडंही ती आता उघडून पाहते आणि त्याच वेळेला आता तन्वीच्या जुन्या आठवणी त्यामध्ये सगळ्या काही असतात. आणि जेव्हा ती त्या सगळ्या आठवणी बघू लागते तेव्हा मात्र आता तिला पुन्हा एकदा त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागतात. भूतकाळात घडलेल्या त्या सगळ्या जुन्या गोष्टींमुळे आता तिला त्रास होत असतो. आणि आता ती आता विचार करू लागते की हे सगळं काही आपल्यासोबत काय घडत आहे. आणि त्यामुळेच आता ती हा सगळा जो काही गाठोड्यातला पसारा असतो तो एक एक करून ती पाहत असते. आणि त्याच वेळेला तिला अदृश्य स्वरूपात तिच्या जुन्या भूतकाळातील गोष्टी सगळ्या काही ताज्या होताना दिसत असतात. म्हणजेच काय, तर भूतकाळात जसं घडलेलं असतं, जसं की ती तिच्या आईवडिलांसोबत त्या वाटेवरनं चालत आहे, त्याचसोबत इथे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या सगळ्या घटनांना डोळ्यासमोरून काही जात नसतात. कंटिन्यू तिच्या डोळ्यासमोर तेच दिसत असतं. आणि त्यामुळे ती बाहुलीसुद्धा जेव्हा ती हातात घेते तेव्हासुद्धा तिला तेच दिसू लागलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता तिला कळत नसतं की आता आपण काय करायला हवं. त्यामुळे ती खूप जास्त टेन्शनमध्ये सुद्धा असते. त्यातच ना अचानक तिला चक्कर येते. अचानक तिला चक्कर आल्यामुळे ती जागीच कोसळते. आणि जेव्हा ती जागीच कोसळते ना तेव्हा मात्र आता अस्मिता आणि त्याचसोबत सगळ्यांची नजर तिथे जाते. अस्मिता आणि त्याचसोबत सगळ्यांची नजर जेव्हा तिथे जाते तेव्हा सायली जागीच कोसळलेली असते. आता कोणालाच काहीच कळत नसतं की नेमकं सायलीला झालंय तरी काय. आणि त्यामुळेच ना आता प्रताप, कल्पना हे सगळेच टेन्शनमध्ये येतात. विमलला पटकन साखर पाणी आणायला सांगितलं जातं. कळतच नसतं नेमकं झालंय काय, अचानक सायलीला चक्कर कशी आली. अहो आम्ही तर ना हे कपाटातलं सामान नीट लावत होतो, आम्हालाही कळलं नाही तिला नेमकं काय झालं ते. सायलीला उठवायचा ते सगळेच जण प्रयत्न करत असतात, पण सायली काही केल्या हलतही नसते. सायली आता जागेवरनं हलतच नसते. आणि त्यामुळेच ना आता त्यांना कळत नसतं की काय करावं. विमलला आता कल्पना सांगत असते की जा विमल, डॉक्टरांना सुद्धा बोलवायला हवं, पण त्याआधी तू साखर पाणी तरी घेऊन ये. विमल खाली आलेली असते साखर पाणी घेण्यासाठी. मग काय, तेव्हा ती पाहते तर आता तिच्या लक्षात आलेलं असतं की इथे तर आता अर्जुनही आलेला आहे. मग काय, अर्जुन जेव्हा समोर दिसतो ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की काय झालं आहे. त्यावरती सांगते की सायलीताईंना चक्कर आली आहे. त्याच वेळेला अर्जुन गाठोड्यातील सामान इकडे तिकडे पडलेलं पाहतो. त्यावेळेला अर्जुनच्या लक्षात येतं की काय गोंधळ नेमका झालेला आहे ते. म्हणजेच हे सगळं कशामुळे झालंय हेही आता लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळेच आता खूप जास्त गोंधळ जो आहे तो उडालेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सायलीला चक्कर आली आहे, पण थोड्या वेळाने ती होईल स्टेबल. हे काही माझ्यासाठी नवीन नाही. कल्पना आणि त्याचसोबत प्रताप तर आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात, कारण या सगळ्या गोष्टी ह्याला माहिती आहेत आणि आम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही. असं कसं होऊ शकतं असा विचार त्यांच्या मनात कुठेतरी येत असतो. मग तेव्हा तो आता त्यांना सांगू लागतो की हे सगळं ना या गाठोड्यामुळे झालेलं आहे. म्हणजेच हे गाठोडं उघडून तिने बघितले आणि त्यामुळेच तिलाही चक्कर आलेली आहे. पण या गाठोड्यात तर काय आहे, हे ना तन्वीचं सामान आहे. आणि मग काय, सगळीच जण ते तन्वीचं सामान पाहू लागतात. तन्वीचं सामान पाहत असतानाच आता मात्र
त्यांच्या लक्षात आलेलं असतं की खरंच की बालपणी जेव्हा तन्वी होती ते तन्वीचं सामान आहे. पण आधी ते सायलीला उठवायचा प्रयत्न करत असतात, पण सायली काही केल्या उठत नसते. सायली जी आहे ती एकदमच आता गाढ पडलेली असते, बेशुद्ध झालेली असते. त्याच वेळेला तिच्या डोळ्यावर सुद्धा पाणी शिंपडलं जातं. मग काय, तेव्हा कुठे जाऊन तिला जाग येते आणि जेव्हा तिला जाग येते ना, तेव्हा मात्र आता तिला अर्जुन समोर दिसतो. अर्जुन तिला बोलतो की बायको आधी पाणी पिऊन घे, वाटतंय का तुला बरं, आणि असं बोलून तो तिला सावरायचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आता ती सांगू लागते की हो मला बरं वाटतंय, हो तुम्ही सगळीजण इतकी पॅनिक होऊ, असं देखील आता सायली बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन सायलीला ओरडतो आणि म्हणतो की काय गरज होती तुला हे गाठोडं खोलून बसायची, तुला मी आधीसुद्धा सांगितलंय ना या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा उघडून बघायच्या नाही, तुला त्याच्याने त्रास होतो, तरीसुद्धा बायको तू ऐकत का नाही. तर आता कल्पना म्हणत असते अरे आम्ही साफसफाई करत होतो त्यामुळे काहीसं झालं आहे का. नाही आई, हे बघ हे सगळं जे आहे ना ते गाठोड्यातलं सामान आहे, म्हणजेच ना मधुभाऊनी ह्यांच्या गाठोड्यातील सामानं अशा पद्धतीने जपून ठेवली होती आणि तेच हे गाठोडं आहे. मग काय, त्या गाठोड्यातलं एक एक सामान अर्जुन दाखवू लागतो आणि जेव्हा आता अर्जुनने तन्वीचं हे सामान आहे असं सांगितलेलं असतं तेव्हा कल्पना त्याच्यातला तो तन्वीचा फोटोही पाहते. मग काय, तो फोटो बघूनच आता तिला खात्री पटलेली असते की तन्वी किती ना लहानपणी गोड होती, पण आता ही तन्वीच आपल्याला कोणालाच नकोशी झालेली आहे, काय इतके बदल झाले ना तिच्यात, असा काहीसा विचार जो आहे तो आता सुरू असतो. मग काय, इथे ती बाहुलीसुद्धा दाखवली जाते आणि ती बाहुली बघून आहे ना पुन्हा एकदा इथे आपल्या सायलीला त्रास होऊ लागतो आणि सायलीला पुन्हा एकदा त्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि ती स्वतःला या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेत असते. पण आता अर्जुन म्हणत असतो की आई हे सगळं आपल्याला ठेवायला हवं, कारण सायलीला या सगळ्याचा त्रास होतोय, तिच्या वागण्यात ना बोलण्यात नाही जाणवतंय बघ ना. पण या सगळ्याशी काय संबंध, म्हणजे हे तन्वीचं गाठोडं आहे आणि मग सायलीचा या सगळ्याशी काय संबंध आहे, तुला काही जाणवतंय का. पण आता सायलीने डोक्याला हात लावलेला असतो आणि त्याच वेळेला आता अस्मितासुद्धा उलट प्रश्न विचारत असते आणि तिलासुद्धा आता हे सत्य जाणून घ्यायचं असतं की नेमकं या सगळ्याच्या मागे आहे तरी काय. मग काय, ती या सगळ्याचा तपास घ्यायला सुरुवात करत असते. पण अर्जुन म्हणतो की आपण या सगळ्याबद्दल नंतर बोलूया, कारण या सगळ्याचा सायलीला खूप जास्त त्रास होतोय आणि मला असं वाटतं की माझ्या बायकोला त्रास झालेला मला चालणार नाही, आपण ना हे सगळं काही आवरून ठेवूया. मग काय, इकडे आता अर्जुनने सगळ्यांना हे सगळं काही गाठोड्यातलं सामान ठेवायला सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला तो सगळ्यांना खाली घेऊन जातो, कारण त्यांना आता सगळं सत्य परिस्थिती सांगावीच लागणार असते. दुसरीकडे आता डायनिंग टेबलवर नागराज आणि त्याचसोबत सुमन नाश्ता करायला बसलेले असतात. एवढ्यातच तिथे आता प्रिया आलेली असते आणि जेव्हा प्रिया तिथे येते तेव्हा मात्र आता इकडे सुमन लगेच चर्चा सुरू होते आणि ज्यावेळेला सुमन जी आहे ती आता म्हणू लागते की आपण ना जे काही केलं ना ते अगदी बरोबर केलं, म्हणजे तुम्ही ना ॲड्रेस तर दिला तो त्याला, पण तो ॲड्रेस परफेक्ट तर होता ना. मग काय, आता नागराज म्हणतो की हो एकदम करेक्ट ॲड्रेसवर मी अर्जुनला पाठवलं आहे, कारण अर्जुन बघ ना किती मस्त आहे एक नवरा म्हणून आपल्या बायकोसाठी काही करायला तयार होतो. आताही बघ ना त्याने एक साडी काय आणली आणि त्याचा ड्रेसही त्याला शिवायचा आहे खास सायलीसाठी, आणि त्याला ड्रेस शिवायला आपण एका अचूक जागेवर पाठवलं आहे, ती जागा त्याच्यासाठी परफेक्ट आहे आणि मला काही वाटत नाही की ते चुकीचं आहे असं, कारण ना उत्तम ड्रेस शिवले जातात. श्रद्धा टेलरचं नाव खूपच नावाजलेलं सुद्धा आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, या नावाजलेल्या नावाबद्दल आता जेव्हा बोललं जातं ना तेव्हा मात्र आता खूप मोठी चर्चा जी आहे ती आता रंगलेली असते आणि जेव्हा ही चर्चा रंगते तेव्हा मात्र या चर्चेला उधाण आलेलं असतं आणि त्यामुळेच आता इकडे प्रियाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. प्रिया विचार करते की बापरे, आता जर हे सगळं सत्य समोर आलं तर मग लागलीच वाट, म्हणजे श्रद्धा टेलरकडे पाठवलं आहे ही गोष्ट आता तिला कळून चुकलेली असते आणि श्रद्धा टेलरकडे पाठवले म्हटल्यावर आता तिला भीती वाटायला लागलेली असते आणि ती लगेचच आतमध्ये जायला निघते, कारण एकदा का अर्जुन श्रद्धा टेलरकडे पोहोचला आणि आपली माहिती काढली तर आपलं काही खरं नाही हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं अर्जुन आता प्रताप, कल्पना आणि अस्मिताला घडलेला सगळा प्रकार सांगत असतो आणि मधुभाऊंनीच त्याला सांगितलेलं आहे की सायलीचे आईबाबा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळेच आता सायलीच्या आईबाबांचा शोध मी सध्या तरी घेत आहे. म्हणूनच सायलीच्या आईबाबांना शोधत असताना मला बऱ्याच गोष्टी सापडत आहेत आणि मी त्या शोधात आहे आणि ते गाठोडं जे आहे ना ते खरं तर तन्वीचं आहे, पण अजून एक गाठोडं जे आहे ना ते गाठोडं आम्हाला भेटणार होतं ते सुद्धा महिपतच्या घरातच आहे आणि ते गाठोडं ना त्या दिवशी
प्रिया घ्यायला गेली होती, म्हणजेच तन्वीला आम्ही रंगेहात पकडलं सुद्धा होतं आणि ते गाठोडं गायबसुद्धा केलं होतं. आणि तेव्हापासूनच ना तन्वी आणि आमचं थोडं वाकडं झालं आहे. म्हणजेच तन्वीला कळलेलं आहे की ते गाठोडं आमच्याकडे आहे आणि म्हणूनच ना ती थोडीशी का होईना जरा वटणीवर आलेली आहे. पण तिला आता या गोष्टी माहीत नाही की ते गाठोडं आम्हीच गायब केलेलं आहे. पण ते गाठोडं तिनं जिथे टाकलं होतं तिथून ते गाठोडं आम्ही उचललेलं आहे असं देखील आता अर्जुन जो आहे तो म्हणू लागतो. आता अर्जुनने थोडक्यात का होईना सगळ्या गोष्टी सांगून टाकलेल्या असतात. म्हणजेच ती लोक सायलीच्या आईबाबांचा शोध घेत आहेत आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अर्जुन सांगतो तेव्हा मात्र कल्पना, प्रताप यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. आणि मग सायलीचे आईबाबा सायलीला लवकरात लवकर मिळायला हवे असं देखील त्यांना आता वाटत असतं आणि म्हणूनच ते आता त्याबद्दल चर्चाही करत असतात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की या सगळ्याबद्दल चर्चा तर रंगलेलीच असते. पण पुढे आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की या सगळ्यासाठी मी सायलीला या सगळ्यापासून लांब ठेवतोय आणि म्हणूनच तर सायली जी आहे ती या सगळ्यामध्ये उगाचच स्वतःला त्रास करून घेते हे देखील आता अर्जुनने म्हटलेलं असतं. तेवढ्यातच तिथे सायली येते आणि सायलीच्या लक्षात येतं की ही लोक कोणत्या तरी विषयावर चर्चा करत आहेत. पण कोणत्या विषयावर चर्चा करतात हे काही आता कळत नसतं. त्याचमुळे आता कोणत्या विषयावर तुम्ही लोक चर्चा करत आहात. आणि जेव्हा सायली तिथे येते तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो, बायको आता ठीक तर वाटत आहे ना. त्यावर आता सांगू लागते सायली की हो मला ठीक वाटते. आणि त्याच वेळेला आता कल्पना म्हणत असते की अर्जुन लवकरात लवकर सायलीचे आईबाबा शोधायला मदत कर आणि काही जरी लागलं ना तरी आम्हाला सांग, आम्हीही तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहोत. कारण ना सायलीच्या आईबाबांचा शोध लवकर लागायला हवा. कारण सायली ही इतकी गुणी सून मला मिळाली आहे आणि ती नक्की कोणी तिला जन्माला घातले आणि कोणीच्या संस्कार केलेत ना हे मला सुद्धा पाहिजेत, माझ्या लाडक्या सोनबाईंचे आई बाबा असं देखील आता कल्पना म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता सायलीला सुद्धा एकदमच असं भरून आलेलं असतं आणि अर्जुनही खुश असतो. अर्जुनही आता विचार करतो की चला आपल्याला घरच्यांचाही पाठिंबा मिळाला आहे म्हणजे आपण काही देखील करू शकतो. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की इथे अर्जुन जो आहे तो आता अजूनच जोमाने या सगळ्यासाठी तयार झालेला असतो आणि त्याच्यासोबत त्याला आता सायलीला सरप्राईजही द्यायचं असतं. सायलीला होणारा त्रास हा त्याला स्पष्टपणे जाणवत असतो आणि म्हणूनच सायलीला कोणताही त्रास इथून पुढे व्हायला नको अशीच त्याची इच्छा असते. दुसरीकडे मात्र आता रूममध्ये प्रिया बसलेली असते. प्रियाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. प्रिया आता विचार करत असते की आपलं काय होईल. त्याच वेळेला आता प्रिया अचानक आता त्या अन्नपूर्णा निवासमध्ये आलेली असते आणि त्याचबरोबर प्रियाला घ्यायला तिचे आईबाबासुद्धा आलेले असतात आणि प्रियाला तिची खरी ओळख पटवून देत असतात. प्रिया म्हणत असते, मी तुमची बबडी नाही, मी तन्वी आहे. मात्र आता प्रियाला ते आईबाबा सांगतात की नाही, तूच आमची बबडी आहेस. आमची बबडी आता खूप मोठी झाली तर आम्हाला विसरलीस का, चल आपल्या घरी जायचं आहे आपल्याला. पण आता मात्र बबडी ऐकायला तयार नसते. म्हणजेच प्रिया म्हणत असते की मी तुमची मुलगी नाही आहे. पण आता जी मैनावती असते ना ती म्हणत असते की अगं तू माझीच मुलगी आहे, बघ तू माझ्यासारखी सेम टू सेम दिसतेस, मग तू असं कसं म्हणू शकतेस की तू आमची मुलगी नाही आहे. ते बाबासुद्धा म्हणजेच आता सदाशिव लोखंडेसुद्धा प्रियाचा हात धरतात आणि प्रियाला घेऊन जात असतात. परंतु आता प्रिया म्हणते की उगाच आहे ना माझ्या नादी लागू नका आणि मला कुठेही घेऊन जाऊ नका, मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही आहे. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की अगं तुझे खरे आईबाबा हेच आहेत आणि तुला यांच्यासोबत जावंच लागणार आहे. बिचारे तुला घेऊन जायला आलेत आणि तू काय नाटकं करतेस. मग आता तुला तुझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत आम्ही तर पोचवायची मदत केली ना. इतके दिवस या प्रतिमा आत्या आणि त्याचसोबत इकडे मात्र रविराज काकांवर हक्क गाजवत होतीच, पण आता जेव्हा तुझे खरी आई बाबा मिळालेत तेव्हा तू त्यांच्यासोबत जायला हवं असं देखील सायली म्हणत असते. आणि जे प्रियाचं गाठोडं आहे ते सुद्धा प्रियाच्या हाती देते आणि सांगत असते की जा, तू बबडी आहेस तर बबडी म्हणून तिथेच राहायला हवं. मग काय प्रिया पूर्ण रूममध्ये फेऱ्या मारत असते, इकडे तिकडे फिरत असते आणि तिला आता कळत नसतं की काय करावं. त्यामुळे आता ती मोठ्या संकटात अडकल्यासारखी झालेली असते. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं की जेव्हा ती अशी राऊंड मारत असते तेव्हा तिच्या मागे तिचे ते आई बाबा आहेत ना ते लागलेले असतात. कारण त्यांना काही झालं तरीसुद्धा प्रियाला घेऊन जायचं असतं. प्रिया म्हणत असते की सोडा, मला नाही यायचं. तर आता प्रियाला पडलेलं हे खतरनाक असं स्वप्न असतं. प्रिया दचकून उठते आणि प्रिया म्हणते की नाही, मला हे स्वप्न पडलं आहे पण हे सगळं सत्यात उतरायला नको. कारण आता तिला कळून चुकलेलं असतं की अर्जुन जो आहे तो श्रद्धा टेलरकडे जाणार आहे आणि खरं तर तो ॲड्रेस जो आहे तिथे पोचायचं काम जे काही आहे ते
खरं तर या नागराजने केलेलं आहे आणि त्यामुळे आता तिला नागराजचा प्रचंड असा राग येत असतो. म्हणूनच ती विचार करत असते की आता काय करायला हवं. पण काही झालं तरी आता इथे जास्त दिवस थांबता येणार नाही. मला अन्नपूर्णा निवासमध्ये जावंच लागेल. अन्नपूर्णा निवासमध्ये जाईन तेव्हाच या सगळ्यावर आळा आणू शकेन. नाहीतर मला खरंच कळणार नाही ती लोक काय काय करतायत ते. इथे बसून माझं काही होणार नाही असा विचार आता प्रियाच्या मनामध्ये येत असतो. आणि त्यामुळे आता प्रिया ठरवते की नाही, आता मला काही झालं तरी या सगळ्याबद्दल बोलायलाच हवं. आणि जेव्हा मी या सगळ्याबद्दल बोलेन ना तेव्हाच तर अश्विनलाही समजेल. अश्विनला असं वाटत असेल की त्याची बायको या सगळ्यामध्ये खुश आहे. पण नको, आपण ना बोलायला हवं. आता आपण इथे जास्त दिवस राहून चालणार नाही असा विचार देखील आता प्रिया जी आहे ती करत असते. दुसरीकडे आता जो अर्जुन आहे तो सुद्धा आता लवकर आवरून तयार झालेला असतो. कारण त्याला ना खरं तर त्या श्रद्धा टेलरकडे जायचं असतं आणि त्याचसाठी त्याची पूर्ण तयारी झालेली असते. आज लवकर उठलात आणि सूर्य कुठे उगवलाय, चक्क आज तुम्ही माझ्याकडे नाश्ताही मागताय, झालंय काय नेमकं असं काहीसं मुद्दामूनच आता सायली विचारू लागते. त्यावर अर्जुन म्हणतो तिला की काय ग बायको, तू असे उलटसुलट प्रश्न मला करतेस, म्हणजे मला कधी कधी कळतच नाही ग. मी जे काही करतो ते योग्य करतोय आणि आज तर मी लवकरही उठलोय तरी सुद्धा तू मला असं का म्हणतेस असं आता तो बोलू लागतो. आणि ज्या वेळेला आता या सगळ्या गोष्टींना तो बोलतो ना तेव्हा मात्र आता कळतच नसतं की काय करावं. मग आता सायली अर्जुनची ॲक्टिंग मारू लागते आणि म्हणते की दररोज सकाळी अशी नसते ना, सारखं मागे लागावं लागतं की ओ नाश्ता करून घ्या उठा. पण नाही, तुम्हाला इथे बसायचं असतं, थोडा वेळ लॅपटॉपवर काम करायचं असतं इथे बसून. मग काय बायको सतत मागे लागत असते. मग काय तुम्ही फरमाईश सोडता, मला कॉफी हवी आहे, मग जरा कॉफी आणून देतेस का, मग सगळं काही तुमच्या हातात मी आणून देत असते. पण आज थोडं वेगळं वाटतंय ना, म्हणजे आज सगळे लवकर तयार होऊन तुम्ही बाहेर पडत आहात, पण नेमकं काय चाललंय तुमचं. अगं बायको, मला जरा अर्जंट काम आहे आणि त्याचसाठी मी हे सगळं करतोय. आणि त्याच वेळेला तिथे ठेवलेली साडीची पिशवी पुन्हा एकदा सायलीला दिसते. मग सायली ती पिशवी हातात घेते आणि म्हणते की काय, ही अजून पिशवी इथेच आहे, तुम्ही ड्रायक्लिनिंगला साडी दिलेलीच नाही. त्यापेक्षा मी एक काम करते, मीच ही साडी ड्रायक्लिनिंगला देते, तुम्ही लक्षात नाही राहत तुमच्या. मग काय अर्जुन लगेच ना सायलीच्या हातात ना ती ड्रायक्लिनिंगची पिशवी जी आहे ती काढून घेतो आणि म्हणतो की नाही, हे मी करतो, तू काळजी करू नकोस. दुसरीकडे आता प्रिया विचार करते की नाही, काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर जायला हवं आणि मला आता अश्विनला समजवायलाच हवं. कारण अश्विन जो आहे ना तो आता खरं तर माझं ऐकणार नाही, पण त्याला समजायला हवं. कारण त्याला जर मी समजवेन तेव्हाच तर तो माझं ऐकेल. दुसरीकडे आता सायलीने पुन्हा एकदा ती पिशवीतली जी काही साडी आहे ती खाली पडलेली असते ती उचलून त्याला दिलेली असते. त्यावर अर्जुन म्हणतो की बायको, तू टेन्शन घेऊ नको, हे बाहेरचं काम मी बघतो, तू घरातलं काम बघ. तसंही तुझ्यावर खूप दगदग आहे, त्रास आहे, चल मी येतो. आणि असं बोलून तो तिच्याकडनं ती साडी घेऊन लगेचच जायला निघत असतो. आणि जेव्हा तो जायला निघत असतो ना तेव्हा सायली म्हणत असते की ह्यांचं ना खरंच ना सध्या काय चाललंय ना काहीच कळायला मार्ग नाही आहे असं देखील ती आता मनातल्या मनात पुटपुटत असते. तर अर्जुनही तिच्याकडे पाहून हसू लागतो, कारण अर्जुनला खरं तर सायलीचं हसूच येत असतं. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की काय चाललंय तुमचं. पण अर्जुन तिला काही एक सांगत नसतो, कारण आता माहिती असतं अर्जुन जो आहे तो खरं तर काहीतरी करणार आहे. पण याबद्दल सायलीला काही शंका नसते. आता अर्जुनला लवकर घराबाहेर पडायचं असतं का तर त्याला त्या श्रद्धा टेलरकडे जाऊन तो ड्रेसही शिवायला टाकायचा असतो. इकडे मात्र आता अश्विन जो आहे तो बेडरूममध्ये बसलेला असतो आणि बेडरूममध्ये बसल्यानंतर तो आता सगळं काही बघत असतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो सगळा काही चेकिंग करत असतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येत असतं की इथे प्रिया आलेली आहे. आणि त्याच वेळेला अश्विन प्रियाला म्हणतो की बायको काय करतेस. त्याच वेळेला थोडं रोमॅन्टिक व्हायचं बघत असते प्रिया. तर अश्विन म्हणतो की आज बायको कमालीच्या मूडमध्ये दिसते, काही रोमॅन्टिक वगैरे झाली आहेस का. तर दुसरीकडे आता प्रिया म्हणत असते की किती दिवस आपण इथेच राहणार आहोत, आपल्यालाही आपल्या हक्काच्या घरी जायला हवं ना. मग काय अश्विनला असं वाटत असतं की नवीन घर घ्यायचं असं प्रिया म्हणते, कारण अश्विनने आधीच सांगितलेलं असतं की आपण नवीन घरात जाऊया, तिथे खूप छान असं डेकोरेशन करूया, आपला संसार बसवूया. पण या सगळ्या गोष्टी प्रियाला मान्य नसतात. मग आता प्रिया हे सगळं बोलत असते तर अश्विनला असं वाटतं की या सगळ्यासाठीच प्रिया तयार झालेली आहे. पण प्रिया म्हणते की आपण नवीन संसार नाही तर आपण अन्नपूर्णा निवासमध्ये जाणार आहोत. मग अश्विनला या सगळ्याचा राग येतो. अश्विन म्हणतो मी तुला किती वेळा सांगितलंय की तिथे जायचं नाही म्हणजे नाही. पण आता प्रिया जी आहे ती अश्विनचं ऐकत नाही आणि ती त्याच्यावरच ओरडत म्हणते की मला तिथेच जायचं आहे, कारण तुला कळत नाहीये सायली आणि अर्जुन आपल्याला त्या घरापासून लांब ठेवतात, आपल्याला बाजूला करतायत.
त्यांचा ह्यामागे हेतू आहे, पण तो तुला दिसत नाही आहे. आता मी ऐकणार नाही आहे तुझं, आपल्याला त्याच घरात जायचं आहे म्हणजे जायचं आहे असं देखील ती आता हट्ट करू लागते. मग काय अश्विन प्रियाचं ऐकतो आणि आता प्रियासोबत तिथे जायला तयार झालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आधी त्या टेलरकडे जातो आणि सायलीचा ड्रेस शिवायला टाकतो आणि तो विचारतो सुद्धा कधी मला भेटणार आहे. त्याच वेळेला तो कॅलेंडर बघायला जातो की कधी त्याला ड्रेस भेटणार आहे. त्याच वेळेला तिथे असणारा तो फोटोसुद्धा तो पाहतो. दुसरीकडे आता अश्विन आणि प्रिया पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि धिंगाणा सुरू होतो. अश्विनला अर्जुन सांगत असतो की आम्ही हिला घरात घेणार नाही आहे. त्याच वेळेला आता अश्विन म्हणत असतो की ती निर्दोष सुटली तरीसुद्धा तुम्ही तिला घरी घेताय. मग मला एक गोष्ट सांगा, जर मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली आहे तरीसुद्धा मी म्हटलं का की ते खुनी आहेत असं म्हटल्यानंतर आता अर्जुनला राग येतो आणि अर्जुन आता अश्विनची गचांडीच धरतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.